महाराष्ट्र जे हे लो कट ऑफ झोनमध्ये येतं, म्हणजे इथं जो कट ऑफ आहे तो खूप कमी जातो. जे मित्रांनो एसएससी जीडी 2026 मध्ये जवळपास 1180 प्लस वॅकन्सी तुमच्या आलेल्या होत्या. या जरी मागील वर्षापेक्षा थोड्या कमी असल्या तरी यावर्षी वॅकन्सी वाढण्याचा अजून पुरेपूर चान्स आहे. मित्रांनो एसएससी जीडी आपला निकाल तशी तर लवकरच देत असते, कारण की तुम्ही बघितलं असाल तुमची जवळपास वेळेवर अँसर की आलेली आहे, परंतु अँसर की येऊन भरपूर वेळ झाला परंतु तुमचा अजून रिझल्ट आला नाही, फिजिकलसाठी कट ऑफ आली नाही. तुम्ही बघितलं असाल एसएससीचे मागील काही पेपर झालेले त्यांचा रिझल्ट हा खूप रखडला आहे, म्हणजे जवळपास 4 ते 5 महिने लागत आहे रिझल्ट येण्यासाठी. तसं आपल्या एसएससी जीडी सोबत होऊ नये आणि होणारही नाही, कारण की ही भरती यांना टाइमली कव्हर करावी लागते किंवा याची प्रोसेस पूर्ण करावी लागते. तर नक्कीच आपण आशा करूया की लवकरात लवकर तुमचा फिजिकलसाठी कट ऑफ येऊन जाईल. मित्रांनो आजचा आपला विषय राहणार आहे की फिजिकलसाठी नेमका कट ऑफ काय लागू शकतो. मी जेव्हा भरती झालो तेव्हा फिजिकलचा जो कट ऑफ लागला होता त्या टायमाला जवळपास 12 पट मुलं घेत होते, म्हणजे तुमच्या जेवढ्या वॅकन्सी आहेत त्याच्या 12 गुणीला मुलं घेत होते. त्यानंतर हा रेशो थोडा कमी केला, आता जवळपास 8 ते 10 पट तुमचे मुलं घेतात. तर याचाच अर्थ मित्रांनो की तुमच्या यावेळेस एसएससी जीडी मध्ये जे फिजिकलसाठी क्वालिफाय होणारे मुलं आहे ते जवळपास 10,000 प्लस असणार आहे, कारण की तुमच्या वॅकन्सी या 1180 आहे. तर नक्कीच मित्रांनो यामध्ये हा आकडा थोडा वाढू पण शकतो आणि कमी पण येऊ शकतो, कारण की एक्झॅक्टली मुलांना किती मार्क्स आहे. परंतु यामध्ये एक गोष्ट आहे की यामध्ये तुम्ही पॉईंटमध्ये पण मेरिट बघू शकता. याचा अर्थ आपल्या पोलीस सारखं नाही की 1 मार्क्सने 1000 मुलं आतमध्ये गेले किंवा 1000 मुलं बाहेर गेले. यामध्ये तुम्हाला जे मार्क्स आहे ते पूर्ण पॉईंटमध्ये सुद्धा ते तोडू शकतात मुलगा कव्हर करण्यासाठी. तर नक्कीच तुमचे जेवढा रेशो दिलेला आहे ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये तोच रेशो यामध्ये मुलांचा असेल. 10,000 मुलं जर फिजिकलला बोलवायचे तर नक्कीच यासाठी जी कट ऑफ लागणार आहे त्या कट ऑफचा रेशो आपण कशाहून समजू शकतो. मित्रांनो आपण त्या कट ऑफचा रेशो यावून समजू शकतो की किती मुलांनी पेपर दिला होता आणि मुलांना मार्क्स कसे आले. या वर्षीचे जे पेपर होते ते थोडे हार्ड होते, कारण की माझ्या काही मुलांसोबत बोलणं झालं ज्या मुलांनी मागील वेळेस पेपर दिलेले. ते म्हणत होते सर आम्हाला मागच्या वेळेस 120-125 मार्क्स होते, जरी आम्ही मेडिकलमध्ये फेल झालो पण यावेळेस जरी आम्ही पेपर दिला तर तेच मार्क्स आमचे 110च्या आत राहिले, 105च्या आत राहिले. याचा अर्थ यावर्षी पेपर खरंच कठीण गेलेले. तर मित्रांनो जे मुलं कटले होते ते कटले व यावर्षी त्यांनी परत पेपर दिला. तसंच जोपर्यंत आपलं नाव मेरिटमध्ये झळकत नाही किंवा जोपर्यंत आपण सिलेक्शन लिस्टमध्ये येत नाही तोपर्यंत कोणत्याही गोष्टी फिक्स नसतात. त्यामुळे तुम्ही सिलेक्शन पक्क न समजता तयारी करत राहा आणि अभ्यास जरी झाला नाही तरी तुम्ही ऑनलाईन टेस्ट सोडू शकता. आणि ऑनलाईन टेस्ट सोडण्यासाठी सर्वात बेस्ट प्लॅटफॉर्म सध्याच्या घडीला टेक्स्ट बुक आहे. तुम्हाला माहिती आहे एसएससी जीडीच्या लगभग 3000 प्लस टेस्ट तुम्हाला इथे मिळतात आणि टेस्ट जेव्हा सोडवता तुम्ही त्या टेस्टचं अॅनालिटिक्स म्हणजे जवळपास तुम्हाला कोणत्या विषयामध्ये तुम्हाला मार्क्स कमी आले किंवा कोणत्या विषयात तुम्हाला ध्यान देण्याची गरज आहे आणि टॉपिक वाईज टेस्ट पण मिळतात. जसं की तुम्हाला तुमचा मॅथ हा विषय कमजोर असेल तर त्याच्यावर स्पेशल टॉपिकवर स्पेशल टेस्ट मिळतात आणि मागील झालेल्या प्रश्नपत्रिका या सुद्धा याच्यावर मिळतात. त्यासाठी मित्रांनो टेस्ट सोडवत राहा. टेस्ट सोडवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये टेक्स्टबुक ॲपची लिंक दिलेली आहे, त्यामध्ये जा, तिथे माझा कुपन कोड कैलाश अप्लाय करा, तुम्हाला 12% डिस्काउंट मिळेल व 749 रुपयाची टेक्स्टबुक पास तुम्हाला 659 रुपयात मिळून जाईल. तर नक्की मित्रांनो परचेस करू शकता. आपल्या टॉपिकवर येऊ. सर्वात पहिले तर एक गोष्ट लक्षात घ्या की जे नॉर्मलायझेशन आहे, आता भरपूर मुलांचे जेव्हा मी मागायचा व्हिडिओ टाकला होता की तुमचे नॉर्मलायझेशनने मार्क्स कमी पण होऊ शकतात, ते मुलं घाबरून मला खूप मेसेज करत आहे की सर आम्हाला तर इतके मार्क्स आले, 120 मार्क्स आले, 125 मार्क्स आले, आमचे कमी होऊन आम्ही मागे येऊ का. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की नॉर्मलायझेशनमध्ये मार्क्स कमी होण्याचा खूप कमी चान्स असतो. इतकं होऊ शकतं की ज्या मुलांना कमी मार्क्स आहेत त्यांना मार्क्स मिळू शकतात, परंतु कमी हे एकदम जास्त नंबर्समध्ये होत नाही. जवळपास 1-2 मार्क्सच कमी होऊ शकतो, 8 मार्क्स पण जास्त होऊ शकतात, परंतु कमी होण्याचा चान्स कमी आहे. तर मित्रांनो नक्कीच यावर्षी जे पेपर होते ते अवघड होते. मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर एक पोस्ट टाकली होती ज्यामध्ये की मुलांना वोट करायचं सांगितलं होतं किंवा त्यांच्याकडून त्यांचा डाटा मागितला होता की किती मार्क्स आले. त्यानुसार बघा तुम्ही यामध्ये 486 मुलं असे आहे की ज्यांना 110च्या आतमध्ये मार्क्स आहे आणि जवळपास 126 मुलं असे आहे की ज्यांना 110 प्लस मार्क्स आहे. यामध्ये काही मुलं असतील की ज्यांना कमी मार्क्स असून पण त्यांनी जास्त मार्क्समध्ये वोटिंग केली असेल, ते सोडून द्या. परंतु बघा मित्रांनो की कमी मार्क्सवाल्यांनी सुद्धा इमानदारीने वोटिंग केली आहे तर नक्कीच त्यांना तितके मार्क्स असतील. याचा अर्थ हा आहे मित्रांनो की तुमची जी मेरिट आहे नक्कीच बघून असं वाटतं की कमी मार्क्स जाईल. आणि प्रत्यक्षात माझे जे मित्र होते किंवा मी ज्यांना बोललो त्यांनीही सांगितलेलं आहे की सर आम्हाला मागच्या वर्षी चांगले मार्क्स आले होते किंवा आम्हाला मॉक टेस्टमध्ये खूप जास्त मार्क्स होते, परंतु यावर्षी आम्हाला मार्क्स कमी आले. मित्रांनो तुमच्या महाराष्ट्रासाठी ज्या जागा आहे आपल्या एसएससी जीडी मध्ये त्या 1187 आहे आणि 1187 जागाचे इंटू 8 किंवा 10 केले तुम्ही, जे की 8 ते 10 पट लगभग मुलं घेतातच, तर लगभग 10,000 प्लस उडाले. तर त्या 10,000 प्लस मध्ये तुम्हाला येण्यास तुम्ही कमी मार्क्समध्ये पण या 10,000 मुलांमध्ये बसू शकता. जर तुम्हाला 80 प्लस मार्क्स पण असेल आणि नॉर्मलायझेशनने काही मार्क वाढले तर तुम्ही नक्कीच यामध्ये बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमची थोडी रनिंग किंवा फिजिकल चालू करून द्या. त्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, बघू शकता. तुम्हाला माहिती असेल की आपलं महाराष्ट्र जे हे
लो कट ऑफ झोनमध्ये येतं, म्हणजे इथं जो कट ऑफ आहे तो खूप कमी जातो. जसं की महाराष्ट्रामध्ये इतर भरत्या म्हणजे महाराष्ट्राच्या ज्या भरत्या आहेत त्याची तयारी मुलं जास्त करतात व एसएससीकडे मुलांचा कल कमी असतो. आता जरी मागच्या 2-3 वर्षापासून मुलांना एसएससी समजायला लागली किंवा एसएससी जीडीमध्ये जास्त मुलं अप्लाय करायला लागले. पहिलं एसएससी जीडीचे कट ऑफ खूप कमी जात होत्या महाराष्ट्रामधून. मित्रांनो, सर्वात मोठं बेनिफिट जर आपल्याला एसएससी जीडीमध्ये काही असेल तर ते हे की याची कट ऑफ ही स्टेट वाईज लागते. जर राज्यांवाईज याची कट ऑफ लागली नसती तर नक्कीच मित्रांनो आपला यात नंबरच लागला नसता. कारण की उत्तर प्रदेश, बिहार माझ्यासोबत जे मित्र आहे नोकरी करणारे ते म्हणते की तुम्ही इतक्या कमी मार्क्सवर यामध्ये पास होऊन येताच कसं, कारण की आमच्या इकडे तर याची खूप जास्त कट ऑफ लागते म्हणे. मित्रांनो, मुलांचा एक सारखा प्रश्न असतो की सर मला 115 मार्क्स आहे, मला CIS पोस्ट भेटतील का किंवा मला SSB ही पोस्ट मिळेल का. मित्रांनो, सध्या चॉईस पोस्टकडे बघू नका. आधी सध्या फक्त हे बघा की तुम्हाला किती मार्क्सची लीड मिळते किंवा तुम्ही कोणत्या तरी एका नोकरीमध्ये पात्र ठरता का, हे बघणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर जेव्हा तुम्हाला नोकरी मिळेल त्यानंतर तुम्ही हे ठरवू शकता की मला चॉईस पोस्ट मिळाली नाही किंवा मला मिळायला हवी होती. आणि भरपूर मुलं असे आहे की ज्यांचं BSF किंवा CRPF यामध्ये सिलेक्शन झाल्यानंतर नाराज होतात व एक्सटेन्शन घेण्याचा प्रयत्न करतात. काही एक्सटेन्शन घेतलेल्या मुलांचे मला कॉल आले की सर माझं पोलीस भरतीमध्ये होऊ शकलं नाही, जी मांगलची भरती झाली त्यामध्ये काही मुलांनी एक्सटेन्शन घेतलं होतं, म्हणजे जॉईनिंग केली नव्हती आणि म्हटलं होतं की आम्ही 6 महिन्याने किंवा 12 महिन्याने जॉईनिंग करू. परंतु त्यांचे कॉल आले मला की सर आता मला जॉईनिंग लेटरच येत नाहीये, मी काय करू, ईमेल करू किंवा तिथे जाऊन भेटू. तर मित्रांनो, असं करू नका. जर तुम्हाला नोकरी लागली तर नक्कीच तिला जॉईन करा व जॉईन केल्यानंतर तिथूनच भरती देण्याचा प्रयत्न करा. कारण की कोणत्याही प्रकारचं ऑफिशियल सांगलं जात नाही की तुम्हाला एक्सटेन्शन घेतल्यानंतर ते बोलवतीलच. त्यामुळे नोकरी लागणं महत्त्वाची आणि लागल्यानंतर जॉईन करणं ही महत्त्वाची नाही. सध्याच्या घडीला CISF व SSB या 2 फोर्समध्ये मुलांच्या मनामध्ये कायम कन्फ्युजन असतं की सर कोणती फोर्स चांगली आहे किंवा कोणती फोर्स निवडायला हवी. मित्रांनो, मी SSB या फोर्समध्ये कार्यरत आहे. ही फोर्स चांगली समजली जाते किंवा या फोर्सचे जे प्रचलन आहे ते पहिलं महाराष्ट्रात नव्हतं. जास्तीत जास्त बिहार व उत्तर प्रदेश साईडचेच मुलं इकडे भरती होत होते. आता SSB ही फोर्स लगभग सर्वीकडे प्रचलित झालेली आहे. तर CISF व SSB यामध्ये मेनली 2 गोष्टीच्या डिफरंट आहे. एक म्हणजे CISF मध्ये थोड्या सुट्ट्या कमी असतात, जरी एका महिन्याचं पेमेंट शिल्लक आहे, परंतु इकडे SSB मध्ये एक तर सुट्ट्या पण जास्त आहे आणि बॉर्डर अलाउन्स पण CISF पेक्षा जास्त मिळतो. आणि CISF ला कधी कधी स्टँडिंग ड्युटी जास्त आहे आणि SSB ला एखाद्या वेळेस बॉर्डरला असले तर नॉर्मली एकदम शांत इलाक्यामध्ये ड्युटी करायला मिळते. आणि SSBच्या काही बटालियन ज्या आहे त्या हार्ड इलाक्यामध्ये जिथे की तुम्हाला पेमेंट जास्त मिळतं. CISF तर तसं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो की आपल्या महाराष्ट्रातील मुलांना CISF मिळो या SSB मिळो सोडून तर महाराष्ट्राला राहण्याचे, जसं की CISFच्या पण काहीच बटालियन ज्या आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला महाराष्ट्रात नोकरी करण्याचा चान्स मिळेल, परंतु SSB मध्ये पण तेच आहे, तुम्हाला बाहेरच राहणे. त्यामुळे जास्त मुलांचा कल हा SSB बनत चालला आहे. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल मागच्या वर्षी जी होती SSBची कट ऑफ ही CISF पेक्षा पण वाढली होती. तर मित्रांनो, ही छोटीशी माहिती द्यायची तुम्हाला की तुमची जी कट ऑफ आहे ती कमी जाईल. अनेक मुलांचे हेच प्रश्न आहे की सर मार्क्स तर आम्हाला खूप कमी मिळाले, तर नक्कीच हे जे 10,000 मुलं तुमचे घेतले जाणार आहे फिजिकलसाठी, यामध्ये तुमचा नंबर लागेल. फिजिकल करत राहा, पुढची प्रोसेसला पात्र व्हा. त्याच्या पुढच्या प्रोसेसमध्ये जरी कटले तर तुमच्याकडे अनुभव राहील. त्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की जितक्या जागा आहे तितके 3 पट जवळपास मेडिकलला बोलले जाते. म्हणजे जवळपास 1187 जागा आहेत, तर जवळपास 3,500च्या आसपास मुलं हे मेडिकलला बोलवल्या जाईल. त्यामधून परत कोण मुलं जे लकी आहे ते भरती होतील पुढच्या स्टेजमध्ये.